चालवा की एक डाव. अहो ऐका की माझं. अहो असं काय करायला सा? आता खरंच उशीर होतोय हा. तुम्ही जा बरं शेतावर. आता पुलन बांधेल का ते सांगा. नाही. अहो नाही काय, जरा विचार करून सांगा की. हो विचार करूनच सांगते मी. लगेच काय विचार करताय? हा काय शाळेतला अभ्यास आहे वय लगेच सांगायला? खरं की विचार. अहो असं काय करताय? राणादा हे काय वहिनी चालत आणि तू माग माग काय भांडणं बिंड झाली का काय? अरे यास नाही विचार. अरे माझ्या गाडी संग दुश्मनी करून बसलेत. काय नकोच वाटायला लागले असनी. आता तुम्ही गाडी चालवायला सांगताय मला म्हटल्यावर मला नकोच वाटणार ना. वहिनी अहो गणपती दिवस आहेत, कशाला पटपटी भांडायला? काय झालं? विचारा ताई यांनाच. काय झालं राणादा? अरे मर्दा मी असनी म्हणलं जरा एक डाव गाडी चालवा म्हणून. अवघं लय भाव खायलेत. आता भाव खायचा काय संबंध? मला चालवायची नाहीये, इथेच विषय संपला. एकदम बरोबर बोलला वहिनी. काय राणादा? अरे मर्दा मी चुकून त्या रेणू बरोबर पैज लावले रे. ती अंजलीबाई गाडी चालून धावणार म्हणजे धावणार. अरे पैज लावली आणि दाबात बोललोय की अंजलीबाई गाडी चालवणार म्हणून. तुम्हाला सांग यांनी माझ्या शब्दाचा मान राखायला नको काय? राणादा अशी कुठं पैसे लावतात वय? आणि असा कसा शब्द दिला रेणूला? अरे मी काय अवसर नाही दिला, गेला रे तोंडात ना. असं कसं गेला? अरे वहिनी किती नाजूक आहे ता. एवढी जड गाडी चालवायला होतीच नाही. आता सांगा तुम्ही त्यांना समजावून. मी सांगते तर ऐकत नाहीयेत. ते नाही बहिणी, आता दिलायचा शब्द मग चालवा की एक डाव. तुम्हाला काय अवघड आहे? तुम्ही आता यांच्या रांगेत जाऊन बसू नका. मी गाडी चालवणं शोभणार नाही, तेव्हा आता हे यांना नीट समजावून सांगा. वय राणादा वहिनी म्हणलं ते बरोबर म्हणाल्यात. काय बरोबर म्हणाले? यासनी जमणार बी नाही आणि शोभणार बी नाही. अरे शिकवलं की समज जमते. तू जा, ते मी बघतो बरोबर. आहे का? आता ज्या कामासाठी आलो तेच काम विसरलं बघ. आज आपल्याला गणपती विसर्जनाचं प्लॅनिंग करायला मीटिंग घ्यायची आहे. ध्यानात आहे ना तुझ्या? होय ते मी बघतो नंतर ना. तुझा तुझ्या कामाला, मी जरा आता महत्वाच्या कामात आहे. ते दिसतंय मला. मी मीटिंग सांगतो, सांच्या टायमात ये. अहो का समजा गावासमोर लाजवायलाय मला? मग तुम्ही कशाला लाजवताय मला? मी अहो मी फक्त गाडी चालव म्हणलं ना. अहो ऐका तर. नाही नाही नाही, किती वेळा सांगू अजून? अहो ऐका की माझं. अहो अरे काय रे राणादा, आज अंजली चालत आणि तू फटफटीवर वे, म्हणजे पैज हारलासच शेवटी तू. नाही ते चालवतो म्हणल्यात, पण जरा घाबरत्यात. अजिबात नाही, मी गाडी चालवणार नाहीये. अहो पण आत्ताच म्हणलात नव की चालवणार म्हणून. हो ऐका ना, खरंच असं नका वागू. प्लीज असं नका करू. तुम्ही नाहीच म्हणते तर मी काय करणार? मला वाटलं माझ्या शब्दाचा मान राखून तुम्ही गाडी चालवा, पण फार किरकोळ मध्येच टाकले की मला तुम्ही. मला माहित आहे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणून असं करताय ना. हो, नाही असं काही नाहीये. असंच आहे. जावा तुम्ही. गेल्या काय? हा गेली की. त्यांना समजून लय अवघड आहे बघ. मग काय, आता पैज हारलाच म्हणायचं. अजिबात नाही. असं कसं अरेन? अरे हारलायस रे तू राणादा. अरे तुझ्या अंजलीबाई कवाच गेल्यात शाळेत, आता कसं जिंकतोस तू? राणा कधी हरत नसतोय, बघच तू. बघू की. बघ की मग. अहो थांबा की. अहो माझ्या इज्जतीचा काहीतरी विचार करा. तुम्ही उद्या काही पैसा लावा. अहो आता पैज लावली तर मदत करा की. तुमची मदत करणं माझ्याच्याने शक्य नाही. उगाच मला भरीला पाडू नका. तुम्ही तुमच्या कामाला जा आणि मला माझ्या कामाला जाऊ दे. म्हणजे तुम्ही गाडी नाही चालवणार? अजिबात नाही. अजून किती वेळा सांगू मी? अहो ऐका तर. अहो आज शाळा बाहेर एकटाच थांबलायस,
वहिनी कुठे आहेत? कोण वहिनी? अरे काय खोया झालायस काय? आमच्या वहिनी. तुमच्या वहिनी तुम्हाला माहित, मला विचारू नका. अरे बाबा, गाडीला भडकलेली दिसत्या. वहिनीने छड्या बिड्या मारल्या की काय? नाही. परत भांडणं झाली असणार वाटतं. नाहीतर लय दिवस झाला तुमच्या दोघांची भांडणं झालीच नाहीत. भांडण बी नाही. मग काय झालंय ते तरी सांग की आम्हासनी. अरे तुमच्या वहिनी माझ्या संगत लई वाईट वागायला. मी साधी एक गोष्ट करा म्हणलं तर नाही म्हणालेत. कसली गोष्ट रे? अरे मी त्यांना म्हणलं माझी मोटरसायकल चालवा तर नाही म्हणतात. नाहीच म्हणणार. तुझी फटफट चालवायला वहिनी काय हिरोईन आहेत काय आरची? त्या आमच्या बाई आहेत आणि तुझी फटफट कशी चालवतील? एडायस बघ तू. तर काय? नाही रे मर्दांनो. अरे मी तुमच्या त्या रेणुबाईं संगत पैसे लावले. अंजलीबाईंनी मोटरसायकल नाही चालवली तर माझ्या इज्जतीचा पार डॉल्बी वाजायचा रे. वाजू दे. तसंही आपण गणपतीला डॉल्बी वाजवायचंच नाही म्हणा. ये गप्पे तू टाळक्याच्या. माझी इज्जत म्हणजे तुमची इज्जत आहे ना व. तुम्हाला चालेल का? बघा आता तुम्हीच. अरे खोया, मग जरा प्रेमाने विचारायचं. अरे प्रेमानं रागानं रुसून येऊन समजा सांगून झाले. हा, मग जरा हुशारीने समजाव की. मग तुम्हीच समजवा की. बघा तुम्ही किती हुशार आहेत ते. चालतंय, आम्ही लई हुशार आहे बघ. 2 मिनिटात समजावतो वहिनीसनी. खरंच काय? हा वय वय, ते आमचं आम्ही समजवतो. तू घरात जाऊन मस्तपैकी आराम कर बघ. खरंच? हा, आम्ही काय खोटं बोलतोय रानादा? नाही नाही, हरिश्चंद्रांतर तुम्हीच की. बरं नीट समजवा काय. आता उगा टाइमपास करत बसू नकोस. जा आता लवकर, आमचं डोसका खात बसलाय. चला रे. चल. आणि एक गोष्ट, इथनं पुढे जरा आम्हाला विचारून पैसा लावत जा. उच काय पण खोळापणा करू नकोस बघ. वय मास्तर, बरं जाऊ काय? जा, इथनं थेट जा आणि हाताची गडी आणि तोंडावर बट. काय? मग गाडी कशी चालू? मला काय माहित? पैज मी लावलायस काय तू लावलाय? मला हात. तर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं कार्य केलं. बाई, आत येऊ काय? आता कशाला आत येत? अहो ते शाळा म्हणजे अभ्यास करायला. आता आठवला अभ्यास? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? गणेशोत्सव हा नुसता मिरवण्यासाठी दंगा करण्यासाठी नाहीये. तरी तुम्ही आता उशिरा आलात. नाही बाई, ते तुम्ही म्हणला म्हणूनच उशीर झाला बघा आम्हाला. मी काय म्हणाले? ते आडल्या नडल्या माणसांना मदत करायची असते असं तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला. मग आम्ही एका आडल्या नडल्या गरीब दोस्ताची मदत करत होतो म्हणून आम्हाला उशीर झाला बघा. कसली मदत? ती जरा मोठी स्टोरी आहे, आत येऊन सांगतो. तुमची गोष्ट तुम्ही नंतर सांगा. आधी आत या आणि अभ्यासाला बसा. चला लवकर आत या. आणि सगळ्यांनी इतिहासाची पुस्तकं काढून बसा. तर आपण आता सावित्रीबाई फुले यांची माहिती घेतोय. तर त्या काळात स्त्री शिक्षण खूप अवघड होतं. पण सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. सावित्रीबाईंनी जे करून दाखवलं त्यामुळे आज आपल्या समाजातल्या स्त्रिया कुठेच मागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या कामं करतात. जे काम पुरुष करू शकतात तेच काम स्त्रियाही करू शकतात. आणि त्यांच्यात ही सगळी हिंमत आली ती सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकारामुळे. तर अशा स्त्रियांना आपण सावित्रीच्या लेकी असं म्हणूया. बाई, म्हणजे तुम्ही बी सावित्रीची लेकच आहे की? होय, आणि तुम्हाला बी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करता येईल बघा. हो, अर्थातच येईल. मग ते मोटरसायकल चालवायला नाही का म्हणताय? तर सावित्रीच्या लेकी कुठेही मागे नाहीयेत. हा बाई, जे काम पुरुष करू शकतात त्या स्त्रिया पण करतात. मग मला सांगा, तुम्ही फटफटी का चालवत नाही? होय बाई, तुम्ही चालवा.
त्याशिवाय कळणारच नाही की स्त्रिया किती हुशार आहेत ते. खांद्याला खांद्या लावून काम करतेला दाखवायचं असेल तर तुम्हाला गाडी चालवावंच लागेल बघा. ना आम्ही तुम्हाला चिडवालोय असं तुम्हाला वाटलंच कसं? बरं शांत व्हा जरा तुम्ही सगळे. अजिबात नाही. तुम्ही आधी वय म्हणा. वय वय म्हणा. तुम्ही शांत व्हा जरा. बाई बायकांच्या ताकदीचा प्रश्न आहे. तुम्ही जर गाडी चालवली नाही तर तुम्हाला सगळी कमजोर म्हणणार बघा. वय आणि आमच्या बाईसनी कमजोर म्हटलेला अजिबात चालणार नाही बघा आमासनी. बाई आम्ही म्हणतोय म्हणून गाडी चालवा. बरं बरं तुम्ही जरा शांत व्हा. मला विचार करू दे. तू खुळायस काय रे राणा? एखाद्या माणसाला न विचारता अशी कशी काय पैज लावलीस? पैज लावली त्याला काय करणार? अरे राणा, पर तुझी ही पैज माझ्या बहिणीला किती अवघड जाणार आहे माहितीये तुला? त्यासनी काय अवघड बिवघड जात नाही. तुला माहित आहे त्यासनी मनावर घेतलं समजा जमतंय त्यासनी. तुला कसं माहित रे? माझं मन मला सांगते. तुझं मन? तेरे मन को कैसा मालूम रे? हा? हे काय माहित नाही पण माहित आहे मला. येला काय ठरलं मग? हो अहो मी सांगतोय की तुम्हाला जमणार. तुम्ही एकदा माझं ऐका तरी. अहो मी हो म्हणतेय. परत एक डाव सांगा बघू. मी तुमची मोटरसायकल चालवायला तयार आहे. खरंच काय? हो पण एक अडचण आहे. अहो कुठली सांगा की लगेच सोडतो. आता मोटरसायकल चालवायची म्हटल्यावर मला माझे जुने ड्रेस घालावे लागतील. कुठलं? अहो मी ते सायकल चालवताना घालायचे ना ते. अच्छा म्हणजे ते लग्नाआधीचे कापड ना? हा अहो मग घाला की त्याला काय होते. हो पण मला शोभतील का? आबा काय म्हणतील? लग्न झाल्यापासून मी ते ड्रेस घालणं बंदच केलंय. गायकवाडांना शोभत नाही ना ते. नीट नेटक्या कपड्यात असावं असा आबांचा आग्रह असतो. बस त्यांनी पाहिलं तर ओरडा बसेल आपल्याला. त्यापेक्षा नकोच ना आपल्याला. अहो नाही अहो असं काय बी करू नका. तुम्ही आता मनावर घेतलंय ना बा, मग त्या ड्रेसच्या नावाखाली मागं हटू नका. ना आबा काय बी म्हणणार नाही. अहो पण हे बघा आता पण बिन काय नाही. ती लग्नाआधीची कापडं घालायची आणि मोटरसायकल चालून दावायची काय. सांच्याला शाळा सुटल्यावर तुम्ही ती लग्नाआधीची कापडं घालून बाहेर पडा. मी तुम्हाला न्यायला येतो. अहो पण मला खरंच जमेल का? अहो जमणार की. अहो या जगात एक बी गोष्ट नाही की तुम्हाला जमणार नाही. बरं सांच्याला तुम्हाला न्यायला येतो काय. आणि हा तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर लागदा जमल तुम्हाला. बरं ठेवू काय? हा राणा ए अंजली अरे वा चांगली दिसायलीस की अगदी पहिल्या वाणी. फटफटी चालवायला चाललीस वाटतं. तुम्हाला कसं माहिती? आता रोजची साडी बदलून ह्यो ड्रेस घालून चाललीस म्हणजे त्याच्यासाठी चाललीस ना? हो हे असं लपून छपून हे असे कपडे घालून जायला मला अगदी कसं तरीच होतंय. का आपण काय कुणाचं कर्ज काढलंय व्हय? भारी दिसायलीस. जा बिंदास. आधी घालतच होतीस की असली कपडं. सगळं बरोबर आहे तुमचं
पण मला मोटरसायकल चालवायला जमेल का नाही शंकाच आहे. राणा हाय ना हो मदतीला. बिंदास चालू तू. ठीक आहे, मी पटकन जाऊन पटकन येते. हम्म. कोणाला काही सांगू नका आणि आबा आले तर सांभाळून घ्या. तू इथली काय बी काळजी करू नकस. इथलं मी समद नीट सांभाळते. येते मी. वा 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 वा, गणपतीचं सणासुदीचं चांगलं सोंग घेतलंय की गायकवाडांच्या थोरल्या सुननं. सोंग कसलं आलंय त्यात? अंजलीनं असली कापड काय पहिलं घातली नाही होय कवा? आधीचं येगळं आणि आताचं येगळं. असं लपून छपून नट्टा पट्टा करून सणासुदीचं घराबाहेर जाणं शोभतंय गायकवाडांच्या सुनला? मामांजीसनी विचारलंय काय? साहेब काय नाही म्हणणार आहेत होय? अरे वा, म्हणजे समजा न सांगताच चाललंय म्हणा की. काय जाऊ बाई, काय एवढं विशेष काय? कुठं चालला सा? आम्ही बी येऊ काय संकट? मी ते मी न विचारता सगळी पातळ धुवायला टाकली म्हणून ही कापड घातली तिनं. नाही तरी बी एवढं पंजाबी ड्रेस घालून कुठं निघाला सा? तिचं काम आहे, जाऊ दे तिला. अंजली तू जा जा, तुला उशीर होतोय. गोदाक्का, तुम्ही का नाही एक काम करा, इथलं काम सोडा आणि कोर्टात जाऊन वकिली करत बसा. बघा, वकिली करण्याची लई हौस आहे ना व तुम्हासनी. जिथं तिथं आपलं मधी मधी आणि लुडबुड. पर भारी दिसत होता की पंजाबी. कसला भारी ग? काही नाही, गायकवाडांची इज्जत घालवण्याची काम आहेत ही समधी. येऊ दे मामांजीसनी, त्यांच्या आदर्श सुनेचा बुरका कसा फाडतो ते बघा. वय साहेब लई भडकणार बघा ही असली समती सोंग बघून. आणि मग भडकणारच आहेत. कळू दे त्यासनी बी त्यांच्या सुनेचं गुण काय येत ते. अंजलीबाई कधी येणार कुणाच ठाऊक. अरे असं कसं? येणार म्हणजे येणारच. होय, आणि त्या काय तुझ्यासारख्या थपाड आहेत होय? येतोय तो म्हणून कल्टी मारायला. अजून कसं काय येणं झालं? अरे त्या बघा आल्या. भारी दिसतंय की, एकदम लग्नाआधीची आठवण झाली बघा. पण तुम्ही लग्नाआधीच चांगले होता. हे आता काही करायला होता ना. काय पण काय, चांगलंच आहे की. या निमित्तानं तुम्ही ड्रेस घातला, खरंच सांगू लय भारी दिसतंय बघा. आता भारी दिसता एवढंच म्हणत राहणार आहात का? नाही नाही, करूया की सुरुवात. चला हे घ्या. ह्या की. अहो, कोणी बघितलं तर? पहिलवान गँग कशाला आहे? तुम्ही तुमच्या जागेवर जावं काय, आणि कोणाला तर काय करायचं? हा, अहो, इथं शिट्ट्या शिकवल्यात तुम्ही. चांगल्या कारणासाठी शिट्टी मारलं तर चांगलं असते, त्याला काय होत नाही. तुम्ही जावा. तुम्ही बसा. चला चल रे, आपण इकडे जाऊया. आपण इकडे जाऊया. अहो नाही जमणार मला. अहो, काय होत नाही, मी आहे ना व. तू चालवा बिंदास. हो नाही, खरंच नाही जमणार. काय बी होत नाही, तुम्ही चालवा.